पैसा वसूल म्हणतात ना त्यापैकी आहे. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता उन्हाळा हळूहळू चालू होतोय आणि वॉटर पार्कला मी आलेलो आहे. बळीराजा ॲग्रो टुरिझम. खरं तर खूपच चांगली सुरुवात त्यांची झाली आणि आता नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज त्यांनी ऍड केलेल्या आहेत. खूपच चांगला त्यांचा प्रवास आहे, कारण की सांगली, मिरज, कोल्हापूर या भागामध्ये छान असं वॉटर पार्क नव्हतंच. आतापर्यंत मी बऱ्याच वॉटर पार्कला गेलेलो आहे, पण हे वॉटर पार्कची खासियत आहे की शेतकरी माणसाने वॉटर पार्क चालू केलेला आहे स्वतःच्या शेतामध्ये, आणि ॲग्रो टुरिझम बरोबरच वॉटर पार्क आणि इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज एक दिवस फुल एन्जॉय आपण करू शकतोय. मी आता हे मिरज पासून अगदी जवळ तानंग मालगाव फाट्याजवळ आणि तिथून अगदी जवळ असलेलं हे बळीराजा ॲग्रो टुरिझम आहे. पत्ता तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि स्क्रीनवर सुद्धा मोबाईल नंबर पण आहे. या ठिकाणी हे मोठं प्रशस्त पार्किंग अशा पद्धतीने स्वागत होतं आपलं इथं आल्यानंतर. अशा पद्धतीने स्वागत झालेलं आहे आपलं आणि खूपच मस्त स्वागत झालेलं आहे. आता आतमध्ये जाऊया. या ठिकाणी आता तुम्हाला बॅच वगैरे लावायचं आहे. हस्तकला खेळणी आहेत राजस्थानी, ही विकायला ठेवलेली आहेत. तुम्ही इथून खरेदी करू शकताय. आणि त्यानंतर कठपुतलीचा खेळ पण आहे, तो पण बघायचा आपल्याला. आता नाश्ता चालू झालेला आहे आणि आता नाश्त्याविषयी रिव्ह्यू पण घेऊया थोडेसे. या ठिकाणी आहे अनलिमिटेड नाश्ता आणि सगळ्यांनीच नाश्ता घ्यायला सुरुवात केली. बघू शकता किती मस्त आणि व्यवस्थित नियोजन केलेलं आहे नाश्त्याचं. ब्रेड जाम आहे, नूडल्स आहेत, इडली आहे, सांबार आहे, चटणी आहे आणि शिरा सुद्धा आहे गोड गोड. आणि लहान मुलांना पाहिजे असेल तर आवडणार जाम आणि ब्रेड आहे. गेले 3 वर्ष झाला आम्ही येतोय बळीराजा वॉटर पार्कला. खूप छान वाटतंय. नाश्ता जेवण वगैरे छान असतंय. भारी आवडलं आम्हाला. दरवर्षीच येऊ आम्ही असं. आल्यानंतर खूप छान वाटलं. त्यामुळे इथलं हे सगळं वातावरण बघून मी खूप खुश आहे. तर नाश्ता आपल्याकडे आलेला आहे. इडली आहे, चटणी आहे, त्याचबरोबर सांबार आणि नूडल्स आहेत आणि शिरा आहे. बघूया आता शिऱ्यापासून सुरुवात करूया, गोड पासून सुरुवात करूया. वा, वा, मस्त आहे. इडली मोठ्या करायची आणि मस्त आहे. 1-2 खाल्ल्या तरी पोट भरणार आहे आणि आपल्याला परत दिवसभर मजा पण करायची आहे. आता नाश्ता झालेला आहे आणि आता आपण आलेलो आहे या चेंजिंग रूमच्या जवळ. मोठ्या आकाराची चेंजिंग रूम आहे. महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी आणि आतमध्ये लॉकर सुद्धा आहेत. यामध्ये तुम्ही महत्वाच्या वस्तू ठेवू शकता. त्याचबरोबर बाजूला आहे मोठं बाथरूम, स्वच्छ आणि मोठं शॉवर सेक्शन आहे. त्याचबरोबर बाथरूम सुद्धा अगदी मोठं आणि प्रशस्त आहे. म्हणजे मोठे ग्रुप जरी आले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. या वॉटर पार्क साठी जेंट्स आणि लेडीज साठी कॉस्ट्युम सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर चालू झाला म्हणजे रेन डान्स. रेन डान्सची मजा सगळ्यांनीच घेतली. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलेलो आहे. किती मस्त माहोल आहे बघा. या ठिकाणी लहान मुलांसाठी वेगळं सेक्शन आहे आणि खूप एन्जॉय करतात. लहान मुलं आणि महिला जास्त आलेल्या आहेत, त्यांची संख्या जास्त दिसते. त्यामुळे इथे एकदम सेफ आणि मस्त वातावरण आहे. लहान मुलांसाठी एकदम सेफ आणि छोटा स्विमिंग पूल आहे. त्याचबरोबर इथं मोठ्यांसाठी मोठ्या राईड सुद्धा आहेत आणि नवीन नवीन राईड सुद्धा ऍड झालेल्या आहेत. आता बघू शकता पाणी एकदम स्वच्छ आहे. तळाचं तळ दिसतो अक्षरशः. खूपच चांगलं नियोजन आहे या ठिकाणी. नक्की एकदा भेट द्या आणि एन्जॉय करायचं असेल तर यावंच लागेल. आता मोठ्या स्लाइडला चाललोय मित्रांनो मी. लई मोठी स्लाइड आहे, असली खतरनाक आहे की नाही विषयच नाही.
या ठिकाणी 20 फुटापासून 40 फुटापर्यंत मोठ्यांसाठी स्लाइड अवेलेबल आहेत आणि पॅकवाल्या पण आहेत आणि फुग्याच्या पण आहेत आणि वरून चिक्कूची बाग दिसते भरपूर. पाणी पडलं बघा भरपूर. आता मी स्वतः गेलो राईड करण्यासाठी. खूपच मस्त, खूप मजा आली आणि ही फुग्याची राईड माझी खूप फेवरेट आहे. यामध्ये बुडत पण नाही आणि काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. आणि त्यानंतर चालू झाला वेव पूल. सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पहिल्यांदाच मी तर बघितला वेव पूल. बघू शकता मोठ्या आकाराचा वेव पूल खूपच खतरनाक आहे आणि खूप मजा येते यामध्ये. अक्षरशः समुद्र किनारे आल्यासारखं वाटतंय. चला आपण आता किचन मध्ये जाऊया. मस्तपैकी गरम गरम पुऱ्या तळल्या जात आहेत. मोठ्या आकाराचं प्रशस्त असं किचन आहे. तर मित्रांनो बळीराजाच्या आपण किचन मध्ये आलेलो आहे. मोठ्या आकाराचं मस्त स्वच्छ असं किचन आहे आणि या ठिकाणी बऱ्याच महिला तुम्हाला दिसत असतील पुऱ्या करतायत. त्याचबरोबर इतर पदार्थ सुद्धा तयार करत असतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये बळीराजाला भरपूर गर्दी होते आणि या ठिकाणी मोठ्या क्वांटिटीमध्ये जेवण तयार होतंय. आजूबाजूच्या गावांमधनं या महिला येतात आणि त्यांना एक रोजगाराची संधी सुद्धा मिळालेली आहे या अशा पद्धतीच्या ॲग्रो टुरिझममुळे. शेती प्लस अशा पद्धतीचा शेतीपूरक व्यवसाय जर केला तर खरंच शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतोय. तर त्यांनाच विचारूया की नेमकं किती दिवस त्या येत आहेत आणि कसा फायदा झाला त्यांना या जॉबचा. 4 वर्ष झालं करत आहे. कसा फायदा झाला तुम्हाला? हो, घराला हातभारही लावत आहे. आमची आवड निवड पण इथं करायला मिळते. छान वाटते. सगळे एक परिवार होऊन आम्ही काम करतोय. एकजुटीनं काम करणं, एकजुटीनं सगळ्या व्यवस्थित सांभाळणं. कुठून येता तुम्ही? आम्ही सुभाषनगरवर नाही. हो, काही सुभाषनगरवर आहेत, काही मालगावच्या आहेत, काही डी मार्टच्या आहेत. असे आम्ही सगळे वेगवेगळे ठिकाणी. लेडीज आता कमी आहे, हे कमी आहे म्हणून जेव्हा गर्दी होत्या तेव्हा 20-25 लेडीज असतात. तर 20 ते 25 महिलांना या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे अशा पद्धतीच्या या ॲग्रो टुरिझममुळे. तर मित्रांनो आता सगळीजण जेवायला बसलेले आहेत. जेवण कसं वाटतंय आणि आतापर्यंतच्या राईड कशा वाटतात हे आपण यांना विचारूया ज्यांनी एन्जॉय केला फुल. खूप म्हणजे खूप छान आहे. मी खंडेराजुरीतून आली आहे. इथं जवळच आहे गाव. इथे आले कधी वेळ गेला कळालाच नाही. पुन्हा पुन्हा नक्कीच येणार मी इथं पुन्हा पुन्हा. आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो बळीराजामध्ये. इथलं खूप छान वातावरण आहे. पूल वगैरे पण खूप छान आहे. जेवण पण खूप छान आहे. अनलिमिटेड आहे आणि भरपूर छान खूप छान वाटलं. जेवण पण छान आहे. मस्त 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 वाटलं. आहे एक नंबर आहे. तर मित्रांनो आता मी जेवायला घेतोय आणि इथं बुफे सिस्टीम आहे. काय काय बघूया आता. मटकी आहे, कुर्मा आहे, चपाती आहे आणि पुरी सुद्धा आहे आणि जिरा राईस आहे. या ठिकाणी कोशिंबीर आहे, सांडगे आहेत आणि गुलाबजाम आहे आणि भातावर आमटी पण आहे. सगळं जेवण झालेलं आहे पूर्ण. आता आपण टेस्ट करून सांगूया कसं लागतंय. तर मित्रांनो जेवण आलेलं आहे आणि पुरी बघू शकता मस्तपैकी गरम गरम पुरी तळलेली होती आपल्या समोरच आणि कुर्मा भाजी मला आवडते. पहिल्यांदा कुर्मा टेस्ट करूया. वा खूपच फार अगदी मसालेदार नाही या, तिखट पण नाही या, व्यवस्थित आहे कारण की जास्त करून लहान मुलं येतात. मटकीची भाजी दिली आहे. कधी स्वीट मध्ये गुलाबजाम असतं, कधी श्रीखंड. क्वालिटी एक नंबर होती. मी सुद्धा भरपूर गुलाबजाम आणले. जेवण खूपच मस्त होतं, क्वालिटी होतं आणि अनलिमिटेड होतं. त्यानंतर चालू झाले जादूचे प्रयोग. खाली माती लावेल, हात लावेल, फाड़ने का नहीं. हाँ ठीक है. वो मैडम बोलता है इधर है. अरे इधर में नहीं है. जादूचे प्रयोग झाल्यानंतर खूप हसलो आणि त्यानंतर आलो बोटिंगसाठी. या ठिकाणी शेततळ केलेलं आहे, यामध्ये बोटिंग आहे आणि पॅन्डल मारत आपण निवांत बोट चालवू शकतोय. जेवणानंतर जराशी सुस्ती आलेली असते ती निघून जाते आणि त्यानंतर लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी 2 प्रकारच्या राईड्स आहेत. खूपच एन्जॉय करतात पोरं सुद्धा आणि मोठी माणसं तर फारच एन्जॉय करतात कारण की त्यांना असे मुवमेंट्स जवळजवळ मिळतच नाहीत. पण या ठिकाणी येऊन
आपण आपल्यासाठी जगू शकतो आणि एन्जॉय करू शकतोय. बघू शकता कसली खतरनाक राईड आहे ही. ही मजा झाल्यानंतर आम्ही पुढची मजा करायला गेलो. या ठिकाणी पोराने सुद्धा लहान खूप मस्त परफॉर्मन्स दिला आणि त्यानंतर कठपुतलीचा खेळ बघू शकता. राजस्थानी पारंपरिक खेळ आहे आणि हा खरं तर खेळ आता लुप्त होत चाललेला आहे, पण या ठिकाणी हे पारंपरिक कलाकार ही कला सादर करतात आणि प्रेक्षकही खूप एन्जॉय करतात. आणि हा शो एन्जॉय केल्यानंतर घोडा राईड आणि उंट राईड आहे. भरपूर मुलांनी आणि मोठ्यांनी सुद्धा ही राईड खूपच एन्जॉय केली. आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर एन्जॉय केल्यानंतर फुल एन्जॉय झाल्यानंतर शेवटच्या विषयाकडे आपण वळलेलो आहे. आता आईस्क्रीम आलेलं आहे. लहान मुलांनी आईस्क्रीम एन्जॉय केलं, त्याचबरोबर चहा किंवा बिस्किट सुद्धा दिलं जातं. दोन्ही पर्याय आहे. आणि याच बळीराजा ॲग्रोला नवीन नवीन राईड सुद्धा आता चालू होणार आहेत. त्याचबरोबर आता रेट आपण काय काय हे जाणून घेऊया. या ठिकाणी हाफ डे पॅकेज मिळणार आहे 450 रुपयाचं फक्त 400 रुपयाला आणि फुल डेचं पॅकेज जे 900 रुपयाला आहे ते फक्त 750 रुपयाला मिळणार आहे. ही ऑफर फक्त 28 फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध आहे. याची नोंद घ्यावी. दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्या आणि आपली सीट लगेच बुक करा.